सर्व महिलांना उद्या भोगी आहे. भोगीच्या खूप खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा. तर चला तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी भोगीची झटपट होणारी भाजी, ती सुद्धा चविष्ट आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो म्हणजे भोगीच्या भाजीचा. तर चला, आज माझा वेळसुद्धा नव्हता व्हिडिओ टाकण्याचा. 2 दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत असते, पण म्हटलं चला उद्या भोगी आहे, तुमच्याचकरिता म्हणजे माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकरिता हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर चला भोगीची झटपट भाजी बघूया. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या, गाजर, वांगी तर खूप महत्त्वाची आहे. वालाच्या शेंगा असो, वाटाण्याच्या शेंगा, बोरं पाहिजेत, ऊस पाहिजे, हरभऱ्याचे दाणे, वाटाण्याचे दाणे, अजून कुठल्या भाज्या असतात ते तुमच्या आवडीनुसार संक्रांतीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता, म्हणजे भोगीच्या भाजीसाठी. तर या ठिकाणी हरभऱ्याचे हे सोले आणि वाटाण्याचे सोले एकत्र मी सोलून ठेवलेले आहेत. हे भाजीमध्ये एवढे सुंदर दिसतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. त्यानंतर एक कांदा, लसणाची पेस्ट, हिरवीगार अशी चिरलेली कोथिंबीर, एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, कट करून घ्या, चिरून घ्या, कसंही घ्या. त्यानंतर मग एकच आलं बरं का ते कट करणं, चिरणं माझ्याच लक्षात नाही आलं. चला असू द्या, चुका सगळ्यांकडून होत असतात, माझ्याकडून सुद्धा झाली बोलण्यात. त्यानंतर आपल्याला इथं महत्त्वाचं म्हणजे घरगुती काळं तिखट लागणार आहे. काळ्या तिखटामध्ये वांग्याची भाजी खूप छान लागते बरं का, त्यामुळे अवश्य काळं तिखट घ्या. कुठलंही असो, घरगुती असो, रेडीमेडचं असो, कोणतंही काळं तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. त्यानंतर थोडासा गरम मसाला घेतला. आता गरम मसाला मी कुठल्याही भाजीला वापरते, थोडा का होईना, कारण हे सगळे सगळ्या खड्या मसाल्यांपासून बनलेला असतो हा मसाला. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर जिऱ्या मोहऱ्याची फोडणी प्रत्येक भाजीला द्यावी लागते, तशीच फोडणी देऊन घ्यायची. त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे, आवडत असेल तर अद्रकसुद्धा टाका आणि मस्त कांदा आता सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा. कांदा सॉफ्ट झाला की हे दाणे घाला. दाणे फोडणीमध्येच टाकायचे आहेत, म्हणजे का नाही चविष्ट लागतात छान फोडणीमध्ये परतून घेतले की अगोदर. आणि आपण यामध्ये मसाले घालणार आहोत, ते मसालेसुद्धा असे अगोदर हे वाटाण्याचे दाणे आणि हरभऱ्याचे दाणे छान भाजले की मसालेसुद्धा त्यामध्ये टाकले की करपत नाही. सगळ्यात अगोदर टाकायचं आपल्याला कश्मीरी लाल तिखट. हे लाल तिखट टाकल्यामुळं काय होतं, भाजीला छान सुरेख कलर येतो. आणि तुम्हाला जर रश्श्याची भाजी बनवायची असेल ही पातळ, तर मग याने तरी यायला मदत होते. त्यामुळे लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं, आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे. आणि मग आपल्याला टाकायचा आहे घरगुती काळा तिखटाचा मसाला. तुम्ही विकतचा टाका, कुठलाही टाका, कोणताच नसेल तर तुम्ही अंबारीचा चटपटीत मसाला नसतो का, ते सुद्धा टाका, किंवा लसूण कांदा मसाला टाका, कुठलाही टाका, पण काळ्या तिखटामध्येच ही भाजी बनवा. नसेलच तर मग काळं तिखट वापरा. त्यानंतर मी जो गरम मसाला घेतला आहे तो अगदी थोडासा घालायचा आहे. त्याने काय होतं, भाजीला मस्त असा सुगंध येतो खड्या मसाल्यांमुळे. तर आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये कोथिंबीर. आता कोथिंबीर शिवाय भाजीला चव येत नाही, कुठलीही भाजी असो तर अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. अर्धी कोथिंबीर टाकलेली, अर्धी आपण नंतर वरतून सर्व करून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर ही कोथिंबीर अर्धीच टाकलेली आहे आणि अर्धी नंतर वापरायची. तर मग ही फोडणी अशी तयार झाली की मग आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचे. पण मीठ विसरले होते, मीठसुद्धा फोडणीत टाकायचं आहे बरं का भाजीला. नंतर टाकल्यावर चव येत नाही, असं फोडणीत टाकलं की भाजीला छान चव येते, म्हणून फोडणीमध्येच मीठ टाकायचं. आणि मग असं तेल सुटेपर्यंत ही फोडणी छान तयार करायची. आणि मग सोमक पाणी, गरम पाणी, कसंही पाणी टाका, पण गरम करून टाका बरं का. आता यामध्ये पाणी टाकल्यानंतर सुद्धा या फोडणीला छान असं तेल सुटेपर्यंत परतवायचं. तर बघा किती मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. आता वेळ आलेली आहे भाज्या टाकण्याची. तर आता सगळ्या भाज्या जेवढ्या असतील तेवढ्या भाज्या टाकायच्या. आता भोगीची भाजी म्हटलं की भरपूर भाज्या आल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आज तिळांचा मान असतो, हे विसरू नका. थोडीशी तीळ टाका किंवा तिळाचा कुट्टा टाका. तुम्हाला जर पातळ भाजी बनवायची असेल तर तीळ भाजा आणि त्याचा छान कुट्टा बनवा आणि तो टाका, अजून भाजीला चव येते बरं का. पण सुक्की भाजी बनवायची आहे म्हणून मी आता थोडीशी तीळ टाकलेली आणि नंतर शेंगदाण्याचा कुट्टा टाकणार आहे. तर काय करायचं, या भाज्या फोडणीमध्ये अशा छान परतून घ्यायच्यात. 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे
आणि मग आपण थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा टाकणार आहोत. यानं काय होतं, भाजी अजून छान दाटसर होते. आणि पातळ भाजी असेल तर शेंगदाण्याचा कुट्टा आणि तिळाचा कुट्टा दोन्हीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि मग या स्टेजवर भाजी आली, या भाज्या ज्या मधल्या आहेत त्या थोड्याशा या फोडणीमध्ये छान अशा फ्राय केल्या की या स्टेपला तुम्हाला पातळ भाजी बनवायची असेल तर गरम केलेलं पाणी टाका आणि मग कुट्टाचा वापर करा. तर बघा, मस्त अशी आपली छान भाजी तयार होत आलेली. आता कुट्टा टाकल्यानंतर 5-10 मिनटं छान सॉफ्ट होईपर्यंत ही शिजवून घ्यायची आहे. की नाही सोपी भाजी आणि झटपट. मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्रत्येक रेसिपीला लाईक केल्याशिवाय सोडू नका. काही जर माझ्याकडून चुकलं असेल, काही विचारायचं असेल तर मला कमेंट नक्कीच करा. तुम्हाला कमेंट करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला सगळं फ्री असतं. तुम्हाला तिथे पैसे लागत नाहीत. त्यामुळे कमेंट, लाईक आणि शेअर करायला कंजूशी करू नका. तर चला, मस्त आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे, झटपट आणि सुकी भाजी. चला मग या उद्या खायला भोगीची भाजी. आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर बेलवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.